हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 1 मधला सराव संच 1.3 मधला प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण निश्चयक बघितला आणि निश्चयकाच्या किमती वापरून आपण एक सामायिक समीकरणे कसं सोडवता येऊ शकतं, त्यालाच आपण क्रेमर्सच्या पद्धती असं म्हणतात, हे थोडक्यात बघितलं. आता त्याच क्रेमर्सच्या पद्धतीचा वापर करून प्रश्न क्रमांक 3 मध्ये गणित सोडवणार आहोत. एक सामायिक समीकरण सॉल्व्ह करणार आहोत, ते बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. पहिल्यांदा काय आहे, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे इथं. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, 3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5. हे एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीनुसार सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, मग आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी 3 स्टेप आहेत. पहिली पद्धत तर म्हणजे दिलेल्या समीकरणे ax अधिक by बरोबर c या क्रमात मांडणे. हे त्यांनी ऑलरेडी दिलेलंच आहे. ax अधिक by इज इक्वल टू c हे त्यांनी दिलेलं आहे. परत त्याच्यानंतर आपण कशाची किमती काढणार आहोत, dx आणि dy च्या किमती काढणार आहोत. त्याच्यानंतर x आणि y ची किंमत काढणार आहोत. त्यात x आणि y ची किंमत आपण आता काढूया. 3 स्टेप मध्ये आहे. मग पहिल्यांदा दिलेली आहे त्यांनी, पहिली स्टेप त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. समीकरण काय दिलेलं आहे, 3x वजा 4y बरोबर 10 हे त्यांनी दिलेलंच आहे. मग याच्यामध्ये a काय आहे, a बरोबर 3, b बरोबर काय दिलेलं आहे वजा 4 आणि c बरोबर काय दिलेलं आहे 10. ओके, नेक्स्ट दुसरं समीकरण काय आहे, 4x अधिक 3y बरोबर 5. ह्यामध्ये A1 येणार, कारण की 2 समीकरण आहेत ना, म्हणून A1 B1 आणि C1. याच्यामध्ये A2 समीकरण नंबर 2 आहे, म्हणून A2 बरोबर काय आहे 4 आहे, B2 बरोबर 3 आहे आणि C2 बरोबर 5 आहे. मग आता आपण dx आणि dy च्या किमती काढणार आहोत. हे फर्स्ट त्यांनी दिले. आता d साठीचं काय असतं, d साठी काय असतं, d बरोबर d ची किंमत काढताना आपण काय घेतो, A1 A2 B1 B2. C घेत नाहीत. मग B1 साठी काय आहे, पहिला कॉलम घेतो आणि दुसरा कॉलम घेतो. पहिल्या कॉलम मध्ये काय असणार आहे 3 4, दुसऱ्या कॉलम मध्ये काय आहे वजा 4 आणि अधिक 3. हे बघा इथे दिले पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम डायरेक्ट डी साठी घेणार आहोत आपण. मग याच्यामध्ये काय येणार, तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार आहे. तिरकस गुणाकार 3 गुणिले 3 वजा मध्ये काय येणार आहे, वजा येणार आहे, वजा 4 गुणिले अधिक 4 बरोबर 3 त्रिक 9. वजा लिहिला, 4 चक 16, पण एका संख्येचा चिन्ह वजा आहे म्हणून वजा 16 येणार. आता 9 वजा आणि वजा यांचा काय होणार, अधिक येणार 16. 9 अधिक 16 बरोबर किती उत्तर येते 25. डी ची किंमत किती मिळाली आपल्याला, 25 मिळाली. डी ची किंमत मिळाली. आता आपण dx काढणार आहोत. dx साठी काय आहे, dx साठी आपण x चे जे सहगुणक आहेत ते घेत नाहीयेत, म्हणजे A1 A2 घेणार नाहीत. राहिले काय B1 B2 C1 C2, म्हणजे दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम घेणार आहोत. दुसरा कॉलम काय आहे वजा 4 आणि 3. हा कॉलम याच ठिकाणी राहणार आहे, फक्त पहिल्याच्या ऐवजी C1 C2 येणार. मग पहिल्या कॉलम मध्ये आहे 10 आणि 5, तर 3. राहिलं काय, यांचा काय येणार, गुणाकार करणार आहोत. 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5 वजा 4 गुणिले 5, 10 त्रिक 30 वजा 4 पंचे 20 किंवा 5 चोक 20, पण वजा चिन्ह एकाच संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून इथं सुद्धा वजा आला. आता 30 वजा काय झाला अधिक 20, 30 अधिक 20 बरोबर काय आले 50. आता ही dx ची इथं आली किंमत, ही आली किंमत d ची. ओके, इथं d लिहिला, ही आली किंमत dx ची. आता सेम dy ची किंमत काढणार आहोत. मग dy बरोबर काय येणार,
आता एक्सच्या जागी एक्सचे जे सहगुणक आहे ते लिहिणार आहोत आणि वायचे सहगुणक लिहिणार नाही आहोत. मग त्याच्याऐवजी आपण C1 C2 जे काय आहे ते लिहिणार आहोत. म्हणजे तिथं काय होणार 3/4 आणि वायचे सहगुणकांच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत 10 आणि 5. इथे छेद नाही, 3 आणि 4 10 आणि 5 बरोबर काय होणार यांचा 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 10 गुणिले 4 मग यांचा गुणाकार करा 5 त्रिक 15 वजा 10 चक्क 40. आता 40 मधून 15 गेले राहिले किती 25. मग dy ची किंमत किती आली 25 आलेली आहे. आता dy ची किंमत मिळालेली आहे आपल्याला, dx ची किंमत मिळालेली आहे आणि d ची किंमत सुद्धा मिळालेली आहे. मग आपण किंमत काढूया कशाच्या. आता पहिली स्टेप तर होती त्यांनी जे काय समीकरण दिलेले आहे ते ax अधिक by बरोबर c ह्या पद्धतीत मांडायचे ते ऑलरेडी त्यांनी दिलेलंच होतं. मग पहिली स्टेप झाली क्लिअर. नंतर दुसरी स्टेपमध्ये d dx आणि dy च्या किमती काढायच्या. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपण कशाची किंमत काढणार आहोत x आणि y च्या किमती काढणार आहोत. मग x आणि y च्या किमती कशा काढणार आहोत म्हणून फॉर्म्युला काय आहे x बरोबर dx छेद d आणि y ची किंमत काय dy छेद d. मग x ची किंमत काय असणार आहे आपल्याला dx ची किंमत किती आलेली आहे 50 आणि d ची किंमत किती आलेली आहे 25. मग 25च्या टेबलमध्ये 50 येतो का येते. 25 1 25 25 2 50 म्हणजे इथं काय आला 2. x ची किंमत किती आलेली आहे 2 आणि y साठी काय आहे y बरोबर dy छेद d. मग dy ची किंमत किती आहे dy ची किंमत 25 आणि d ची किंमत सुद्धा किती आलेली आहे 25. 25 1 25 इथं पण 2 द्यायचं होते. 25 1 25 मग राहिलं काय 1 म्हणजे उत्तर आलं 1. मग x ची आणि y ची किंमत किती आहे 2 आणि 1 ही समीकरणाची उकल आहे. म्हणून x y बरोबर 2 1 ही समीकरणांची उकल आहे. झालं पहिला प्रश्न समजला. सेम ह्याच पद्धतीनं सगळे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 2 काय आहे 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0. ओके हे समीकरण नंबर 1 दिलाय आणि दुसरं काय दिलाय 6x बरोबर 8 वजा 5y हे समीकरण नंबर 2 दिलेलं आहे. मग पहिल्यांदा काय करणार आहोत दिलेली समीकरण वरील समीकरणे ax अधिक by बरोबर c ह्या स्वरूपात लिहू. ओके मग काय येणार पहिला समीकरण काय येणार 4x अधिक 3y. आता हा वजा 4 दुसऱ्या साईडला बरोबर चिन्हाच्या वेगळीकडं बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जाताना काय होणार वजा 4चं काय कन्वर्ट होणार अधिक 4. ओके हे समीकरण नवीन समीकरण तयार झालं आणि समीकरण 1 आणि दुसरं समीकरण काय आहे 6x. आता बरोबर चिन्हाच्या दुसरीकडं काय आहे 8 आहे आणि वजा 5y आहे. मग आता वजा 5y मी डाव्या बाजूला घेते मग वजा चिन्हाचं काय रूपांतर होईल अधिक मध्ये रूपांतर होणार अधिक 5y. 8 जशाच्या त्याच ठिकाणी राहणार आहे म्हणजेच 8. हे समीकरण नंबर 2 झालं. आता आपल्याला नवीन समीकरण मिळाली आहेत ही तीच समीकरणं आहेत फक्त त्यांच्या जागा चेंज ज्या योग्य ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी दिल्या. आता ही फर्स्ट स्टेप झाली. आता दुसऱ्याच्या मध्ये काय करतो आपण dx आणि dy च्या किमती काढतो. मग dy ची किंमत कशी पहिल्यांदा d ची किंमत d च्या किमतीसाठी आपण काय करतो पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम. पहिला कॉलम काय आहे 4 6 आणि 3 5. आता इथं राहून गेलं a बरोबर काय आहे 4 1 a1 b1 बरोबर 3 आणि c1 बरोबर 4. इथं a2 बरोबर 6 b2 बरोबर 5 आणि c2 बरोबर किती आहे 8 अशा किमती आहेत. मग पहिल्यांदा काय घेतलं d ची किंमत x आणि y चे जे सहगुणक आहेत तेच लिहिणार आहोत आपण म्हणजे a1 a2 b1 b2. तर इथं काय येणार आहे 4 गुणिले 5 4 गुणिले 5 वजा 6 गुणिले 3. आता 5 चोक 20 वजा 6 18. आता 20 मधून 18 गेले राहिले
2. ही आहे डी ची किंमत. ओके, डी ची किंमत मिळाली 2. आता dx ची किंमत काढूया. dx च्या ठिकाणी जिथे x चे सहगुणक आहेत त्याच्याऐवजी मी काय भरणार C1 आणि C2 भरणार. मग पहिल्या ठिकाणी काय आहे 4 आणि 6 च्या ऐवजी काय भरणार मी 4 आणि 8. y चे सहगुणक लिहिणार आहोत. आता यांचा गुणाकार करणार आहोत. काय येणार 4 गुणिले 5 वजा 8 गुणिले 3. ओके, आता इथे काय 5 चोक 20, 8 त्रिक 24. 20 मधून 24 जातात का? नाही जाणार. म्हणून मोठ्या संख्येतून, कारण लहान संख्या मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 24 मधून 20 गेले राहिले 4, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून किंमत काय येणार -4. dx ची किंमत किती आली -4. आता dy साठी काय घेणार आहोत? dy साठी जे y चे सहगुणक आहेत ते घेणार नाहीये, फक्त x चे सहगुणक आणि y च्या सहगुणकांच्या ऐवजी c घेणार आहोत. C1 C2 घेणार आहोत. म्हणजेच काय येणार 4 4 6 8 4 8. ओके, मग dy ची किंमत काढण्यासाठी काय घेणार आहोत 4 6 आणि 4 8. ओके, तर यांचा तिरकस गुणाकार करूया. 4 गुणिले 8 4 गुणिले 8 वजा चिन्ह 6 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 6 4 गुणिले 6. 8 चोक काय येणार 8 चोक 32, 8 एके 8, 8 दोन्ही 16, 8 24, 8 चोक 32 वजा 6 चोक 24, 6च्या पाडा म्हणा 4 पर्यंत. मग काय उत्तर येणार 32 मधून 24 गेले राहिले किती 8. ओके, म्हणजेच ही कशाची किंमत आहे dy ची किंमत आलेली आहे आपल्याला मिळालेली आहे 8. ओके, आता x ची किंमत, x च्या किमतीचा फॉर्म्युला काय आहे क्रेमरच्या रूलनं? फेमस पद्धतीने x ची किंमत आहे dx छेद d. मग dx ची किंमत किती मिळालेली आहे dx ची किंमत आहे -4, d ची किंमत आहे 2. मग मी dx च्या ठिकाणी काय लिहिणार -4 आणि d च्या ठिकाणी काय लिहिणार आहे 2. मग 2च्या पाड्यात 4 येतात का? येतात. 2 एके 2, 2 दोन्ही 4 वजा 2. चिन्ह एकाच ठिकाणी वजा आहे म्हणून -2. x ची किंमत आलेली आहे 2 आणि y बरोबर dy छेद d. dy ची किंमत किती आलेली आहे 8 आणि d ची किंमत किती आलेली आहे 2. म्हणजे इथं पुट करणार 2. 2च्या पाड्यात 8 येतात का बघा बरं. 2 कंबे 2 दोन्ही 4, 2 एक 6, 2 चोक 8 म्हणजे इथं किती आहे 4. x ची किंमत आहे -2 आणि y ची किंमत आहे 4. म्हणून ही समीकरणाची उकल असणार आहे. म्हणून काय लिहिणार x आणि y, x, y बरोबर -2 4. ही समीकरणाची काय आहे उकल आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 काय आहे x अधिक 2y बरोबर -1 आणि 2x वजा 3y बरोबर 12. हे समीकरण आहे राईट. त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे ax अधिक by बरोबर c या स्वरूपातच त्यांनी दिलेलं आहे. म्हणून हे समीकरण आता परत नव्याने लिहायची x आणि by बरोबर c या स्वरूपात लिहायची गरज नाही. ऑलरेडी त्यांनी दिलेलंच आहे. मग मी फक्त a1 b1 c1 a2 b2 c2 याच्या किमती लिहूया डायरेक्ट. पहिली स्टेप त्याने ऑलरेडी दिलेलीच आहे. म्हणून काय आहे समीकरण x अधिक 2y बरोबर इथे लिहायला हवं तर क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण हे समीकरण सॉल्व्ह करतो. हे ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युलाज आहेत. ठीक आहे, मी परत नव्यानं लिहिते. इथं लिहायला हवं होतं क्रेमर पद्धतीनुसार. क्रेमर पद्धतीनुसार हे आपण लिहिणार आहोत. म्हणून इथं काय क्रेमर पद्धतीनुसार. ओके, पहिला आहे x अधिक 2y बरोबर -1. याच्यामध्ये a1 ची किंमत काय आहे इथं काहीच दिले नाही, म्हणजे a1 ची किंमत असणार आहे 1.
B1 ची किंमत असणार आहे +2 आणि C1 ची किंमत असणार आहे -1. ओके. आता दुसरा आहे समीकरण 2x - 3y बरोबर 12. यामध्ये A2 ची किंमत दिलेली आहे 2, B2 ची किंमत दिलेली आहे -3 आणि C2 ची किंमत दिलेली आहे 12. ओके. समीकरण 1 आणि 2 याच्यानुसार A1 A2 B1 B2 आणि C1 C2 च्या किमती लिहिलेल्या आहेत आपण. आता आपण सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, D dx आणि dy च्या किमती काढणार आहोत. मग D ची किंमत कशी काढतो, D बरोबर काय फॉर्म्युला आहे, D मध्ये आपण काय घेतो, पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ म्हणजे x आणि y चे जे सहगुणक आहेत ते घेतो. मग x चा सहगुणक काय आहे 1. या सेकंड समीकरण दुसऱ्या समीकरणामध्ये काय आहे, x चा सहगुणक 2 आहे. म्हणून 1 2 आणि इथं काय आहे 2 आणि -3. यानुसार D ची किंमत इथं काय येणार 1 गुणिले 3 -3, 1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 बरोबर 3 एके 3, पण एकाच संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून -3 आला. वजा 2 गुणिले 2 बरोबर 2 दोन्ही 4. ओके. आता -3 आणि -4 दोन्ही संख्या वजा आहेत आणि त्यांचा काय होईल मग बेरीज होईल. मग 4 + 3 बरोबर 7. पण दोन्ही संख्यांचं चिन्ह समान आहे म्हणून समान चिन्ह समानच येणार, चिन्ह वजाच येणार इथं. समान चिन्हांची बेरीज होते पण जो चिन्ह त्यांनी धारण केला तोच पुढे चालू राहणार. मग D ची किंमत काय आली -7 आली. आणि आता आपण dx ची किंमत काढूया. dx बरोबर काय आहे, x चे सहगुणक घेणार नाहीत, x च्या सहगुणकांऐवजी आपण काय घेणार आहोत C1 आणि C2 घेणार आहोत. म्हणजे इथं काय येणार आहे -1 आणि 12. y चे सहगुणक 2 आणि -3. ओके. यांचा आता गुणाकार करूया. -1 गुणिले -3 वजा 12 गुणिले 2. ओके. मग -1 गुणिले -3, 3 एके 3, दोन्ही संख्यांचे चिन्ह वजा आहे, दोन्ही संख्यांचा चिन्ह समान आहे आणि गुणाकार झाला. आता समजा अधिक गुणिले अधिक बरोबर अधिकच येते, पण वजा गुणिले वजा बरोबर अधिक. इथं काय येणार 3 हा प्लस मध्ये येणार, अधिकच येणार. वजा 12 दोन्ही 24. समजलं. आता 24 मधून 3 गेले, राहिले 3तून 24 जातात का नाही, लहान आहे ना 3, म्हणून 24 मधून 3 गेले, राहिले किती 21. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून -21 आलं. dx ची किंमत किती आली -21. आता dy ची किंमत काढूया. dy ची किंमत काय असणार आहे, y चे सहगुणक घेणार नाहीत, x चे सहगुणक आणि C1 C2 घेणार आहोत. x चे सहगुणक काय आहेत 1 2, C1 C2 -1 आणि 12. यांचा गुणाकार करूया. x गुणिले 12 वजा 2 गुणिले -1. 12 एके 12 वजा 2 एके 2 म्हणजे 2. आता 12 कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आतमध्ये दोन्ही ठिकाणी वजा आहे, मग वजा आणि वजा अधिक होणार 2. 12 अधिक 2 बरोबर 14. मग dy ची किंमत किती आलेली आहे 14. ओके. D मिळाला, dx मिळाला, dy मिळाला. आता क्रेमरच्या पद्धतीनुसार लिहूया आपण इथं. क्रेमर पद्धतीनुसार, माफ करा मी याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि 2 मध्ये लिहिलं नव्हतं, पण ते ऍड करायचे. क्रेमर पद्धतीनुसार त्याच पद्धतीचा वापर करणार आहोत. म्हणून मग क्रेमर पद्धतीनुसार x ची किंमत काय आहे dx छेद d. dx ची किंमत किती आलेली आहे आपल्याला -21 आणि d ची किंमत किती आहे -7. वजा वजा कॅन्सल झाला, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21 म्हणजे उत्तराला 3. x ची किंमत आलेली आहे 3 आणि y ची किंमत काय असणार आहे dy छेद d. dy ची किंमत आलेली आहे 14. 14 छेद -7. d ची किंमत आहे -7. मग 7 एके 7, 7 दोन्ही 14 म्हणून 2. पण इथं वजा 1 तर आहेच ना, मग वजा चिन्ह पुढच्याला वर पास होणार, म्हणजे कारण 1 आपण छेद 1 लिहत नाही म्हणून -2 ही किंमत आहे. x ची किंमत आली 3 आणि y ची किंमत आलेली आहे -2. म्हणून x y बरोबर 3 - 2 ही समीकरणांची उकल आहे. उकल आहे किंवा उकल होईल. ओके. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया.
प्रश्न क्रमांक 4 आहे 6x वजा 4y बरोबर वजा 12. 8x वजा 3y बरोबर वजा 2. ओके, मग त्यांनी ऑलरेडी दिलेलेच आहे ax by बरोबर c ह्या पद्धतीनुसारच त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण a1 b1 c1 a2 b2 c2 च्या किमती घेणार आहोत. म्हणून दिलंय काय त्यांनी पहिलं समीकरण 6x वजा 4y बरोबर वजा 12. दुसरं याच्यानुसार a1 ची किंमत काय येणार? a1 बरोबर 6, b1 बरोबर वजा 4 आणि c1 बरोबर वजा 12. दुसरा आहे 8x वजा 3y बरोबर वजा 2. a2 ची किंमत किती असणार आहे? 8, b2 ची किंमत वजा 3 आणि c2 ची किंमत असणार आहे वजा 2. ओके, आता आपण dx आणि dy च्या किमती काढणार आहोत. पहिली स्टेप आहे ही झालेली आहे. आता दुसरी स्टेप काय करणार आहे आपण काय काढणार आहोत? dx आणि dy च्या किमती काढणार आहोत. मग पहिल्यांदा d ची किंमत काय आहे? d बरोबर x चे सहगुणक आणि y चे सहगुणक घेणार आहोत. x चे सहगुणक पहिला कॉलम, y चे सहगुणक दुसरा कॉलम. पहिला कॉलम काय आहे? 6, 8 वजा 4 वजा 3. ओके, यांचा गुणाकार करूया आपण. काय असणार आहे? 6 गुणिले वजा 3 वजा 8 गुणिले वजा 4. 8 गुणिले वजा 4. साहित्रिक 18. पण वजा चिन्ह आहे की नाही एका संख्येला, म्हणून वजा 18 येणार आहे. वजा 8 चक्क 32. पण एका संख्येला वजा आहे म्हणून वजा 32. आता काय होणार? वजा 18 वजा वजा होणार अधिक 32. आता एका संख्येचा वजा आहे चिन्ह, एका संख्येचा अधिक चिन्ह आहे. मग भिन्न चिन्ह आहे, भिन्न चिन्हांची काय होणार? वजाबाकी होणार. मग 18तून 32 जातात का? नाही, 18 लहान आहे. मग 32 मधून 18 घालवायचे आहेत. मग 32 मधून 18 गेले, राहिले 24. 24. पण मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा अधिक आहे म्हणून अधिक 24. ची किंमत किती आलेली आहे? 24. ओके, आता dy ची किंमत काढणार आहोत. dy बरोबर y चे सहगुणक घेत, सॉरी dx ची काढलीच नाही आपण, d ची काढलेली आहे फक्त. d साठी x आणि y चे घेणार आहोत. dx साठी x चे सहगुणक घेणार नाही आहोत आपण, ते ब्लँक करून y चे सहगुणक आणि c1 c2 घेणार आहोत. x च्या सहगुणकांची जागेच्या ऐवजी आपण काय भरणार आहोत? वजा 12 आणि c1 c2 भरणार. वजा 12 आणि वजा 2. आणि y चे सहगुणक काय आहेत? वजा 4 वजा 3. वजा 4 वजा 3. यांचा गुणाकार करूया. तिरकस गुणाकार काय असणार आहे? वजा 12 गुणिले वजा 3 वजा वजा 4 गुणिले वजा 2. आता वजा 12 वजा 3, 12 के 12 12 त्रिक 36. पण वजा वजा गुणिले वजा वजा गुणिले वजा बरोबर अधिक, म्हणजेच अधिक 36 येणार आहे. वजा हा वजा चिन्ह वजा लिहिला. वजा 4 गुणिले वजा 2. वजाबाकीचा गुणाकार झाला तर तो अधिक होतो, म्हणजे 4 गुणिले 2, 4 एके 4 4 दोणे 8. म्हणजेच आता 36 मधून 8 गेले, राहिले किती? 28. पण मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक 28 येणार. dx ची किंमत किती आली? 28. ओके, आता dy ची किंमत काढणार आहोत आपण. dy ची किंमत काढायची असेल तर आपण y चे सहगुणक ब्लँक करतो. मग 6 8 वजा 12 वजा 2. 6 8 वजा 12 वजा 2. यांचा गुणाकार, तिथंच गुणाकार काय करू येऊन काय मिळेल? 6 गुणिले वजा 2 वजा वजा 12 गुणिले 8. ओके, 6 दोणे 12. एकच संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 12 आला. वजा 12 8 96. काउंट करा बघा. 12 8 वजा चिन्ह मोठ्या संख्येचं आहे, एकाच संख्येचं आहे म्हणून इथं काय येणार? वजा 96. मग इथं काय येणार? वजा 12 वजा वजा अधिक. आता वजा 12 अधिक 96 यांची काय होणार? वजाबाकी होणार. मग 12तून 96 जातात का? नाही. मग 96 मधून 12 घालवले किती होतात? 84. ओके, पण मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे म्हणून dy बरोबर फक्त 84.
dy ची किंमत मिळालेली आहे, d ची किंमत 24, dx ची किंमत 28 आणि dy ची किंमत आलेली आहे 84. आता क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार x, y च्या किमती काढणार आहोत. x चा फॉर्म्युला काय आहे? dx छेद d. मग dx ची किंमत किती मिळालेली आहे? 28 आणि d ची किंमत किती मिळालेली आहे? 24. मग 24 मध्ये 28 येतात का? 24च्या पाड्यामध्ये 28 येणारच नाहीये. म्हणून मग आपण दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये येतात? दोन्ही संख्या 2च्या पाड्यामध्ये येतात, 4च्या पाड्यामध्ये येतात. 4 सक 24, 4 सत्ता 28. म्हणजे dx ची किंमत किती आली? 7/6. आणि नंतर आहे y ची किंमत काय आहे? dy छेद d. dy ची किंमत किती आलेली आहे? 84/24. आता दोन्ही संख्या कशाच्या पाड्यामध्ये येतात? 12च्या पाड्यामध्ये येतात. 12 के 12, 12 दोन्ही 24, 12 साठी 84. म्हणजे याचं किती आली? 7/2. x ची किंमत आहे 7/6 आणि y ची किंमत आहे 7/2. म्हणून x y बरोबर 7/6, 7/2 ही ह्या समीकरणाची कल आहे. ओके, ह्या किमती आहेत. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. समजते ना? मी जे काही सांगते ते समजते ना? क्वेश्चन नंबर 5 काय आहे? 4m अधिक 6n बरोबर 54. 4m अधिक 6n बरोबर 54. हे समीकरण 1 दिलेलं आहे आणि समीकरण 2 मध्ये काय आहे? 3m अधिक 2n बरोबर 28. ठीक आहे, डायरेक्ट करणे. त्यांनी समीकरण ax अधिक dy बरोबर c या पद्धतीनुसार या फॉर्मॅट मध्येच दिलेले आहेत. त्यामुळे डायरेक्ट a1 b1 c1 च्या किमती लिहिणार आहे. मग समीकरण 1 आहे 4m अधिक 6n बरोबर 54. आता फक्त x आणि y च्या ऐवजी काय आहे? m आणि n आले. ओके, मग जेव्हा जेव्हा x येईल तिथे तिथे फक्त m टाकायचे आहे आणि जिथे जिथे y आहे तिथे तिथे फक्त आपण n चा वापर करणार आहोत. ओके, याच्यामध्ये a1 काय आहे? 4, b1 काय आहे? 6 आणि c1 बरोबर 54. दुसरं समीकरण 3m अधिक 2n बरोबर 28. याच्यामध्ये a2 ची किंमत आहे 3, b2 ची किंमत आहे 2 आणि c2 ची किंमत आहे 28. तर ह्यानुसार d, dx आणि dy च्या किमती काढणार आहोत आपण. मग d ची किंमत काय आहे? d बरोबर पहिला कॉलम दुसरा कॉलम म्हणजे m आणि n ची किंमत टाकू. पहिला कॉलम काय आहे? 4, 3. हवं असेल तर तुम्ही पण न बघता सॉल्व्ह करायला सुरुवात करा, नंतर उत्तर चेक करा. यांचा काय होणार? तिरकस गुणाकार होणार. 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3, 6 गुणिले 3, 4 दोणे 8 वजा 6 त्रिक 18. आता 8तून 18 जातात का? नाही जात. म्हणून 18तून 8 गेले, राहिले 10. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 10. d ची किंमत काय आली? वजा 10. dx ची किंमत काय येणार आहे? सॉरी, dx नाही वापरणार, आता dm वापरणार. x च्या ऐवजी m वापरणार. dm च्या किमतीसाठी आपण काय घेणार आहोत? n चे सहगुणक आणि c1 c2 घेणार आहोत. मग पहिल्या कॉलम मध्ये काय येणार? c1 c2 म्हणजे 54 आणि 28. दुसऱ्या कॉलम मध्ये 6, 2. आता यांचा तिरकस गुणाकार येणार. 54 गुणिले 2 वजा 28 गुणिले 6. आता 54 गुणिले 2 म्हणजे यांचा गुणाकार करायचा आहे. 4 दोणे 8, 5 दोणे 10. 54 गुणिले 2 किती आले? 108. 28 गुणिले 6, 6 8 48. 4 आले
4, 6 दोणे 12, 12 आणि 4 16, 28 गुणिले 10 168 आले. आता 108 वरून 168 जातात का? नाही. 168 वरून 108 घालवले राहिले 60. पण चिन्ह मोठ्या संख्येचा वजा आहे म्हणून वजा 60 आले. मग डीएम ची किंमत किती आली? वजा 60. ओके. आता आहे डीएन. डीएन ची किंमत काय येणार आहे? एन चे सहगुणक घेणार नाही. एन चे सहगुणक घेणार आणि C1 C2 घेणार. म्हणजे 4 3 54 28. 4 3 54 28 यांचा तिरकस गुणाकार 28 गुणिले 4 वजा 54 गुणिले 3 यांचा गुणाकार करूया. 8 चक 32, आचाला आले 3, 4 दोणे 8, 8 आणि 3 बरोबर 11, म्हणजे 112 उत्तराला वजा 54 गुणिले 3, 4 त्रिक 12, हाचाला आला 1, 5 त्रिक 15, 15 आणि 1 16, 162, 112 आणि 162. 112 तून 162 जातात का? नाही जात. म्हणून 162 मधून 112 घालवले. राहिले किती? 2 2 गेले राहिला 0, 6 तून 1 गेले राहिला 5, एकातून 1 गेले राहिले 0, 0 लिहायची गरज नाही पुढं. आता मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून इथं आले वजा 50. डीएन ची किंमत आली वजा 50. ओके. आता क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण काय लिहिणार आहोत? एम. एक्सच्या ऐवजी काय आहे? एम दिलाय त्यांनी. एम बरोबर डीएम छेद डी. डीएम ची किंमत किती आहे? वजा 60. डी ची किंमत किती आलेली आहे? वजा 10. येणार वजा 10. वजा वजा कॅन्सल झाला. 10 सक 60 म्हणजे काय आलं उत्तर? 6. ओके. आणि एन बरोबर काय आहे? डीएन छेद डी बरोबर डीएन ची किंमत आहे वजा 50. डी ची किंमत आहे वजा 10. वजा वजा कॅन्सल झाला. 10 5 50 म्हणजे काय उत्तर आला? 5. म्हणून एम एन बरोबर काय किमती आल्या? 6 आणि 5. 6 5 ही समीकरणांची उकल आहे. ओके. आता ह्या 1.3 मधला लास्टचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. 1.3 मधला तिसऱ्या प्रश्नातला शेवटचा प्रश्न आहे. 6वा. 2x अधिक 3y बरोबर 2 आणि x वजा y छेद 2 बरोबर 1/2. 1/2. आता हे समीकरण त्यांनी दिलंय, राईट? मग पहिलं समीकरण तर योग्य दिलेलं आहे. मग काय आहे? 2x अधिक 3y बरोबर 2. मध्ये याच्यामध्ये काय आहे? a1 बरोबर 2, b1 बरोबर 3, c1 बरोबर 2. आता समीकरण नंबर 2 काय दिलेलं आहे? x वजा y छेद 2 बरोबर 1/2. आता छेद आपण काढूया. मग काय करायचंय? वरील समीकरणास 2 ने गुणू. संपूर्ण समीकरणाला 2 ने गुणायचंय. वरील समीकरणास 2 ने गुणू. 2 ने गुणल्यावर काय येणार? 2 गुणिले x वजा 2 गुणिले y छेद 2 बरोबर 2 गुणिले 1/2. आता 2 गुणिले आणि भागिले कॅन्सल झाला. इथं पण 2 गुणिले भागिले कॅन्सल झाला. राहिले ह्यांचा काय होणार? गुणाकार होणार. म्हणजे 2x वजा y बरोबर 1. हा नवीन समीकरण मिळालं आपल्याला. ओके. पहिला समीकरण 2x अधिक 3y बरोबर 2. दुसरा समीकरण 2x अधिक y बरोबर 1. हा दुसरा समीकरण आहे. मग आता इथं काय पुट करणार? a2. a2 ची किंमत किती आहे? 2. b2 ची किंमत मिळालेली आहे वजा 1 आणि c2 ची किंमत सुद्धा 1 मिळालेली आहे. आता याच किमतीनुसार d पहिली स्टेप तर झाली. दुसरी स्टेप आहे डी dx आणि dy ची किंमत काढायची. मग d ची किंमत काढण्यासाठी x आणि y चे सहगुणक यूज करतो. x चा सहगुणक काय आहे? 2 म्हणजे a1. या दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक आहे 2, 3 आणि वजा 1 बरोबर तिरकस गुणाकार केल्यानंतर 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले 2. 3 गुणिले 2 बेके दे. पण एका संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 2 वजा 3 दुणे 6
-2 -6 यांच्या काय होणार, समान चिन्हांची बेरीज होते, मग बेरीज होणार. मग 6 अधिक 2 बरोबर 8, पण चिन्ह तोच राहतो -8. डी ची किंमत आलेली आहे -8. dx ची किंमत, dx बरोबर, dx साठी x चे सहगुणक घेत नाहीयेत आपण. मग काय येणार, x च्या सहगुणकांच्या ऐवजी C1 C2 च्या किमती बघतो. C1 ची किंमत आहे 2, C2 ची किंमत आहे 1. 3 - 1, 2 गुणिले -1 वजा 3 गुणिले 1, बे एके बे, चिन्ह वजाच राहणार, एकाच संख्येला वजा आहे म्हणून. वजा 3 एके 3, -2 -3 यांची बेरीज होणार, पण चिन्ह वजाच राहणार. dx ची किंमत आलेली आहे -5. आता dy ची किंमत काढू. dy च्या किमतीसाठी y चे सहगुणक घेत नाही आहोत आपण. y च्या ऐवजी आपण C1 C2 ची किंमत घेणार आहोत. ओके, मग काय येणार, 2 2 2 2 आणि 1 2 2 1, इथं 2 2 आणि 2 1. C1 C2 ची किंमत किती आहे, C1 C2 ची किंमत 2 1. ओके, यांचा गुणाकार करूया. एकच गुणाकार, 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2, बे के बे, वजा बे 2 4, 2तून 4 नाही जात, 4तून 2 गेले राहिले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजेच -2. dy ची किंमत आलेली आहे -2. आता क्रेमर पद्धतीनुसार, म्हणून क्रेमर पद्धतीनुसार आपण काय लिहिणार आहोत, x ची किंमत बरोबर dx छेद d. dx ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला, -5, आणि d ची किंमत आहे -8. -5 छेद -8, वजा वजा फक्त कॅन्सल होईल, राहील काय, 5 छेद 8. आणि y ची किंमत किती आहे, dy छेद d. dy ची किंमत आहे -2 आणि d ची किंमत आहे -8. कॅन्सल झाला. 2च्या पाड्यात 8 येतात का, येतात. बे के बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, म्हणजे काय आलं उत्तर, 1/4. म्हणून xy बरोबर 5/8 1/4 ही समीकरणांची उकल आहे. आता इथेच आपलं सराव संच 1.3 पूर्ण झालेला आहे. आय होप मी जे काय तुम्हाला समजवण्याचा, सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केलाय ते तुमच्यापर्यंत पोहोचले. प्लीज तुम्ही जे काय सांगते ते एकदा सराव करून बघा. सराव केल्यानंतर तुम्हाला पक्क लक्षात राहील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1.4 बद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया.